Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीविषयक माहिती आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी पोळा 2 सप्टेंबर रोजी आहे. तर पोळ्याच्या अमावस्या दिवशी आपण बोंडअळीच्या नियंत्रणासाठी हमखास फवारणी करत असतो. तर याही वर्षी आपल्याला अमावस्येच्या आसपास आपल्याला कापसावरती फवारणी करायची आहे. तर 2 सप्टेंबर रोजी अमावस्या असल्या कारणाने आपल्याला 31 ऑगस्टच्या नंतर आणि 4 सप्टेंबरच्या आतमध्ये फवारणी घ्यायची आहे, वापरायची आहे. कारण अमावस्येच्या आसपास जी फवारणी करतो, अमावस्येच्या 2 दिवस आधी किंवा मग अमावस्येच्या 2 दिवस नंतर, तर त्यासाठी आपल्याला अंडीनाशक वापरणं गरजेचं असतं. तर अंडीनाशक म्हणून आपण जैविक असलेलं निंबोळी अर्क याचा वापर आपल्याला करायचा आहे. निंबोळी अर्क वापरल्यामुळे निंबोळी अर्क हे पूर्णपणे जैविक आहे, मार्केटमध्ये पण आपल्याला भेटतं. तर निंबोळी अर्क आपण घ्यायचं आहे. निंबोळी अर्काचं प्रमाण 1 लिटरसाठी आपण 1 ml ते 2 ml च्या आसपास आपण करू शकतो. म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर 15 ते 20 मिलीपर्यंत आपण याची प्रमाण घेऊन फवारणी करू शकता. निंबोळी अर्काने फवारणी केल्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. तर त्यामध्ये ॲझिडारॅक्टिन हा जो घटक आहे, हा घटक मेन म्हणजे अंडीनाशक म्हणून कार्य करतो. त्यामुळे एकतर आपली जी बोंडअळी जर असेलच तर त्याचे जे अंडे असतील त्या अळीचे, ते अंडे निंबोळी अर्क त्यामधील जो ॲझिडारॅक्टिन घटक आहे तो अंडी सडून जातील आणि बोंडअळीचा धोका आपला टळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो पण काही आपले जे मावा असतील, तुडतुडे असतील, ह्यासारखे जे कीटक आहेत ते पण निंबोळी अर्कामुळे मरतात. कारण की निंबोळी अर्क फवारल्याच्या नंतर जी पण कापसाची पानं आहेत ते पूर्णतः कडू होऊन जातात आणि कडू झाल्यामुळे ती पाने, मावा असेल, तुमचे तुडतुडे असतील, ह्या रसशोषण करणाऱ्या किडी खात नाहीत आणि त्यामुळे उपाशी राहिलेल्या कारणामुळे उपाशी त्या मरतात. आणि दुसरी गोष्ट, जी पण मित्र कीटक असतात आपले कापसावरती, तर ते मित्र कीटक मरत नाहीत. कारण की मित्र कीटक हे आपल्या कापसाचे जे रस शोषण करीत नाहीत. मित्र कीटक फक्त रस शोषण करणाऱ्या किडीच खातात, ते आपल्या कापसाच्या पानाचा रस शोषण करीत नाहीत. त्यामुळे मित्र कीटकाला निंबोळी अर्क फवारल्यामुळे काहीही धोका होत नाही. मग जे पण रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्याचं 2 पद्धतीने नियंत्रण होतं निंबोळी अर्क फवारल्यावर. एक तर कडू पानं झाल्यामुळे ते उपाशी राहतात आणि दुसरी गोष्ट मित्र कीटक जिवंत असल्यामुळे मित्र कीटक त्यांना आहार म्हणून खाऊन टाकतात. आणि जर आपल्याला वाटलंच की करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जर आहेच, तर मग अशा वेळेस निंबोळी अर्क आणि त्यामध्ये आपण ॲसिफेट 75 SP हा घटक असलेलं कुठलंही आपण कीटकनाशक यासोबत घेऊ शकतो. तर ॲसिफेट 75 SP याचं प्रमाण आपल्याला 1 ते 1.5 ग्रॅम 1 लिटरसाठी ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करून फवारणी करायची आहे. निंबोळी अर्कासोबत आपण टॉनिक पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या अमावस्येला फवारणी करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंतही हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अंडीनाशक म्हणून मार्केटमध्ये इतर कीटकनाशकही आहेत, रासायनिक कीटकनाशके, परंतु मी ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले नाहीत. कीटकनाशक, अंडीनाशक जे पण आहेत कंटेंट असणारे ते सांगितले नाहीत, कारण की ते खूप असे घातक आणि विषारी आहेत, ज्याचा परिणाम म्हणून कापसावर चिकटा देखील पडू शकतो, कापसाची पानं जाड पण होऊ शकतात. तर हा साईड इफेक्ट होऊ शकतो. या कारणामुळे मी कीटकनाशक सांगितले नाहीत. त्यामुळे आपलं निंबोळी अर्क एकदम बेस्ट आहे, कमी किमतीत आहे, जैविक आहे आणि 100% त्या अंडीनाशकाचं काम करतो. अळी कुठलीही असो, बोंडअळी असो नसतं दुसरी कुठलीही अळी असो, त्याचं अंडीनाशकाचं काम निंबोळी अर्क हा करतो. निंबोळी अर्क अळीनाशक असेल, अंडीनाशक, परत अजून मावा, तुडतुडे, सगळ्या प्रकारच्या रोगावरती, किडीवरती नियंत्रण मिळवतो. थोडा वेळ लागतो, 2-4 दिवसाचा कालावधी लागतो, पण नियंत्रण हे 100% मिळतं. ज्यांनी वापर केला असेल त्यांना हा अनुभव असेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.